ग्राउंड हा टेकडेवरती आहे, त्यामुळे चेंडू जर आपण मारला तर तो चेंडू परत भेटत नाही, परंतु चेंडू गेल्यानंतर आपण परत मैदानावरती त्वरित दुसरा चेंडू आपल्याला उपलब्ध होतोय. या सर्वांचं काटेकोरपणे इथे पालन केलं जात आहे. खरोखरच सीतामाई अर्जुन गल्ली हा एक नाव नाही तर तो खरोखरच एक ब्रँड आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण कालच्या दिवसामध्ये एक संघ फसला होता आणि त्यानंतर रात्री 12 वाजता संघ उपलब्ध करून देणारा तुमचा आमचा सर्वांचा लाडका 34 दादा म्हात्रे यांचं आयोजन बघण्यासारखं होतं. कारण 3 ते 4 कॉल दादाला आले, कुठला संघ घ्यायचा असा प्रश्न कमिटीला निर्माण होत होता. परंतु तेवढ्या रात्रीसुद्धा मी आभार व्यक्त करेन रावे संघाचं की आमच्या विनंतीस मान देऊन ते लगेच त्वरित काही मिनिटाचा अवधी घेतल्यानंतर मैदानावरती हजर झाले. एक सामना त्यांनी जिंकला, परंतु दुसरा सामना त्यांना गमवायला लागला. त्या संघाचा देखील आम्ही इथे कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला है. चलते मैदान की तरफ यहाँ पर फनज डोंगरी ने पहले टॉस जीतने के बाद फील्ड करने का फैसला यहाँ पर लिया है. 9:18 घड़ी के ऊपर अगर ध्यान दे 9:19 यहाँ पर हो चुके हैं, तो और के ऊपर घड़ी की पाबंदी निश्चित रूप से यहाँ पर लगाई जाएगी. पहली गेंद यहाँ पर डालने के लिए तैयार श्रीराम बलौली की तरफ से ओपनिंग जोड़ी मैदान में आती हुई हर्षल की पहली गेंद आधे पिच पर पटकी हुई गेंद खुद अपने फॉलो थ्रू में. यहाँ पर एक मौका, यहाँ पर बड़ी मछली यहाँ पर जाल में फंसती हुई वैजनाथ, यहाँ पर शुभम यहाँ पर आउट होके पावलन वापस जाते हुए एक अच्छे क्रिकेटर शुभम, जिससे काफी उम्मीद की थी अगर बात करें श्रीराम बलौली के समर्थकों ने, और खुद शुभम भी ये नहीं चाहते थे कि यहाँ पर पहली गेंद के ऊपर मेरा विकेट जाए. एक बड़ी सफलता यहाँ पर मिलती हुई फनज डोंगरी टीम को. जैसे रात बीतती जाती है वैसे वैसे पिच ये रंग लाने का काम यहाँ पर हो रहा है. अभी पिच थोड़ी सी टनक है. यहाँ पर आप अंदाजा कर सकते हैं कि 4 ओवर में आप 50, 55, 60 के करीब जा सकते हैं. पर जैसे जैसे रात बीतती जाएगी वैसे वैसे इस पिच के ऊपर रन बनाना काफ़ी मुश्किल साबित होता हुआ. पहले गेंद के ऊपर पहली सफलता सटीक लाइन और निशाने के साथ यहाँ पर डिलीवरी को फेंकते हुए हर्षल. आगे की तरफ दूसरी गेंद के ऊपर भी शायद ये अंदरूनी किनारा लगा था. कीपर ने गलती की. जिस प्रकार से उन्होंने सिर को हाथ लगाया है तो गलती यहां पर जरूर हुई है कीपर द्वारा. तो चलते मैदान की तरफ यहाँ पर हर्षल अच्छी लाइन और लेन के साथ यहाँ पर गेंदबाजी करते हुए तीसरी गेंद उड़ाया. इस गेंद को कवर के ऊपर से नहीं रुकेगी, गेंद जाएगी सीधे बाउंड्री और बाहर. मिलेंगे यहाँ पर 4. अगर गेंद आएगी चरणों में तो जाएगी बाउंड्री लाइन के चरणों में. यहाँ पर सनसनाता दंदनाता चौवा ठोक डीजे. देखिए विकेट जरूर खोया है, उसके बावजूद यहाँ पर लड़ना जानती है श्रीराम बलौली के बल्लेबाज. अगर बात करें देव म्हात्रे की, ये गेंद फिर से एक बार वहां पर खिलाड़ी तैनात है, पर क्या गेंद रुकेगी. थोड़ी सी फम्बलिंग वहां पर. एक रन आसानी के साथ दूसरे का प्रयास, दूसरा रन भी आसानी के साथ यहां पर पूरा करते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 6 रनों के ऊपर. पहली गेंद के ऊपर एक सफलता, उसके बाद इनर एज लगा, कीपर ने कैच छोड़ा. तीसरी गेंद के ऊपर 4 रन और चौथी गेंद के ऊपर 2 रन. कुल मिला के टीम का टोटल स्कोर है श्रीराम बलौली का 6 पे 1. पहला ओवर प्रगति पर चलता हुआ P1 का. हर्षल आधे पिच पर पटकी हुई गेंद बैकफुट पर गए थे.
और शायद अगर ये फ्रंट फुट से खेलते तो यहाँ पर रन बन सकते थे, पर बैकफुट पर ढकेला था यहाँ पर गेंदबाज ने। बिंदी गेंद की समाप्ति, यहाँ पर कोई भी रन नहीं इस गेंद के ऊपर। टीम का स्कोर वहीं पर रुकता हुआ जाकर पहुंचे 6 रनों के ऊपर। आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांचे लाडके मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे अक्षय सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण त्यांचं करूया स्वागत। वेलकम वेलकम वेलकम। चलते मैदान की तरफ फिर से एक बार यहाँ पर हर्षल काफी काबिल तारीफ यहाँ पर गेंदबाजी करते हुए, क्योंकि श्रीराम बलोले के अगेंस्ट जिनके पास धासु धाकड़ बल्लेबाज है और काफी अनुभव है। अगर श्रीराम बलोली टीम की बात करें तो मेरे ख्याल से 20-22 साल यही नाम चलता हुआ श्रीराम बलोली टीम का, अभी तक नाम में कोई तब्दीली हुई नहीं है। यही गांव नाम से आता रहा श्रीराम बलौली, और आज भी जितने भी वहां पर जितने भी खिलाड़ी हैं, दर्शक है, समर्थक है, वो इस टीम का हिस्सा है। अगर देव मात्रे की बात करें, काफी लंबे समय से श्रीराम बलौली में खेलते हुए। ये गेंद गलती की, यहाँ पर उछाल दी हर्षल ने। थर्डमैन का खिलाड़ी अंदर था, कोई गलती नहीं। यहाँ पर दूसरे विकेट का पतंग मैदान से बाहर 6 रनों के ऊपर। पहले ओवर का खेल खत्म हो चुका है। पहले ओवर के बाद श्रीराम बलौली का टोटल स्कोर है 6 पे 2। ठोक डीजे। या ठिकाणी अमोल पाटील रावे उर्फ सनी, आपल्याला विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। अमोल पाटील रावे सनी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं है। चलते मैदान की तरफ पूरी तरह से मैं कहूँगा हर्षल की गेंदबाजी ने धजिया उड़ाई पहली ओवर में श्रीराम बलौली की, क्योंकि जिस प्रकार से चाह रहे थे P1 का शतक 14-15 रन लेने का प्रयास वहां पर जरूर किया होगा कप्तान ने, मगर शुभम ज़्यादा कुछ कर नहीं पाए। पहले गेंद के ऊपर विकेट उनका मिला, और उसके बाद देव भात्रे काफ़ी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, चौवा जरूर लगाया था। उसके बाद 2 रन भी बटोर रहे थे। आखिर की गेंद के ऊपर कट करना चाह रहे थे, पर थर्डमैन का खिलाड़ी सर्कल के अंदर वही गल करती कर बैठे, और दूसरे विकेट का पतंग पहले ओवर में यहाँ पर जा चुका है। कुल मिला के टीम का टोटल स्कोर है 1 ओवर के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 6 रन। चलते फिर से एक बार मैदान की तरफ यहाँ पर दूसरा ओवर लेकर आ रहे हैं सुमित पाटिल। जाने मारे अंपायर हमारे हनुमान जी नाइक यहाँ पर उपस्थित है, उनका भी यहाँ पर स्वागत करना चाहूंगा। ये गेंद उड़ाया, इस गेंद को लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, शायद वहां पर खिलाड़ी मौजूद नहीं था, गैप ढूंढा है इस वक्त, और शानदार प्लेसमेंट वहां पर कवर के ऊपर से इस शॉट को खेला है। इतना आसान नहीं होता है। अगर ऑफ स्टंप के बाहर के गेंद को आप कवर के ऊपर से निकालते हैं तो इससे आप अंदाजा लगा सकते हैं कि कितने अच्छे बल्लेबाज यहां पर हैं। वैजनाथ के बल्ले से आता हुआ है सनसनाता दंदनाता 4 रन। धीमा स्टार्ट जो लग रहा था पहले ओवर में, उसको यहां पर पहले गेंद के ऊपर 4 रन मुकम्मल करते हुए 4 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 10 रनों के ऊपर। जब तक वैजनाथ और मंगेश म्हात्रे ये जोड़ी मैदान में है, तब तक आप चाह सकते हैं, इनसे उम्मीद कर सकते हैं कि ये दोनों खिलाड़ी अगर आखिर की ओर तक रहेंगे तो 50 तक अपनी पारी को लेके जा सकते हैं। अगली गेंद फुल टॉस करके इस गेंद को खेला अक्रॉस द लाइन, फाइन लेग की दिशा को बिजी करने का प्रयास, वहां पर खिलाड़ी मौजूद और खिलाड़ी ने गलती की, वहां पर आउटफील्ड थोड़ी सी खराब, उसका पूरा फायदा मिला। बैक टू बैक ये आता हुआ सीतामढ़ी अर्जुन गल्ली का ये आया चौवा। ऊपर ही थे खिलाड़ी। 4 रन यहाँ पर मिलते हुए 4 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंचे 14 रन। जो धीमा स्टार्ट लग रहा था पहले ओवर में श्रीराम बलौली टीम का, वो 2 गेंदों के ऊपर अच्छे रन यहाँ पर बटोरते हुए
फिर से एक बार पुल किया, गेंद हवा में है, नो मैंस लैंड में जाके गेंद जाएगी। वन बाउंस फॉर, फिर से एक बार ये आया, चौवे की हैट्रिक लगाते हुए यहाँ पर वैजनाथ शानदार बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए, अपने गांव के लिए, अपने नाम के लिए, अपने कोच के लिए। और क्यों ना हो, मैं हर रोज यही वाक्य दोहराता हूं कि जब दोस्तों लड़ाई अस्तित्व की होती है तो लड़ना धर्म बन जाता है, लड़ना कर्म बन जाता है, लड़ना युद्ध बन जाता है। यही प्रकार से यहाँ पर युद्ध नीति अपनाते हुए यहाँ पर वैजनाथ काफी कुछ प्रैक्टिस करके आए हैं बाहर से, और 3 गेंदों के ऊपर शानदार यहाँ पर बल्लेबाजी करते हुए बैक टू बैक यहाँ पर 3 चौवे लगाते हुए चौवों की हैट्रिक लगा दी है। इस हैट्रिक की मदद से टीम का स्कोर और मनोबल आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 18 रनों के ऊपर। शानदार प्लेसमेंट, यहां पर शानदार बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए वैजनाथ काफी थोड़े से खतरनाक साबित होते हुए अपने अनोखे अंदाज में यहां पर रनों को बटोरते हुए यहां पर चलते मैदान की तरफ यहां पर वैजनाथ, क्योंकि पहला मुकाबला जो हुआ था फनज डोंगरे और श्रीराम बलोली के बीच मनसे चषक में, तो उन्होंने कहा था कि फनज डोंगरी टीम ने हमने शिकस्त दी थी, तो चाहेंगे यहाँ पर श्रीराम बलोली की कप्तान की बराबरी करे, पर उसके लिए लड़ना होगा। ये गेंद फिर से एक बार दिशा देना चाहते थे, काफी अच्छी टाइमिंग, वहां पर नहीं रुकेगी, गेंद जाएगी सीधे बॉन्ड लाइन बाहर। यहाँ पर 4 रनों के लिए, 4 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 22 रनों के ऊपर। बला से जख्म दिल रिश्ते हुए नासुर बना जाए, मगर कमदर के हाथों हमें मरहम नहीं लगाना है। जिन्हें तू दोस्त कहता है उन्हीं से तुमको बचना है, ये बदलेंगे तो बदला दुश्मनों से कम नहीं लेना है, बदला दुश्मनों से कम नहीं लेना है। इरादे स्पष्ट यहां पर, और क्या यहां पर बल्लेबाजी कर रहे हैं यहां पर वैजनाथ। 4 चौवे पारी में यहां पर शानदार यहां पर बल्लेबाजी करते हुए अगर बात करें सुमित पाटिल की, तो थोड़े से महंगे साबित होते हुए खतरनाक रूप अपनाए हुए यहां पर वैजनाथ काफी अच्छी पारी सजाते हुए अपने बल्लेबाजी में। फिर से एक बार उड़ाया इस गेंद को, नहीं रुकेगी, गेंद आएगी सीधे यहां पर 6 रनों के लिए। शानदार बल्लेबाजी यहां पर वैजनाथ द्वारा, शानदार अफलातून अविस्मरणीय पारी अपने टीम के लिए, अपने गांव के लिए, अपने नाम के लिए यहां पर खेलते हुए। मैं वैजनाथ का जो खेल है काफी सालों से देखता आ रहा हूं, तो वैजनाथ से यहां पर मैं एक बात निश्चित रूप से कहने वाला हूं कि हर पर्वत पर मणि माणिक मोती नहीं होते, हर पर्वत पर मणि मानी मोतिक नहीं होते, हर हाथी के माथे पर मुक्ता मणि नहीं होते, और हर पंचायत के पास वैजनाथ जैसे बड़े खिलाड़ी नहीं होते, वैजनाथ जैसे बड़े खिलाड़ी नहीं होते। क्या शानदार बल्लेबाजी यहाँ पर, अफलातून लाजवाब फैबुलस यहाँ पर बल्लेबाजी करते हुए वैजनाथ। अगली गेंद फिर से एक बार दिशा दी, शायद वहां पर खिलाड़ी मौजूद, 1 रन यहाँ पर मिलता हुआ, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 29 रनों के ऊपर। पहले ओवर में रन आए थे मात्र 6, और उसके बाद अगर बात करें तो इस ओवर में रन आए 23। यही बताते हुए नेशनल स्पोर्ट यूट्यूब के जो यहाँ पर बैठे हुए हैं, उन्होंने कहा कि इस ओवर में दादा 23 रन आए हैं, और उनका ध्यान है हर एक गेंद के ऊपर, उनका ध्यान है। कुल मिला के टीम का टोटल स्कोर है 2 ओवर के बाद बिना कोई 2 विकेट के नुकसान के ऊपर 29 रन। इस गेंद के अगर विश्लेषण की बात करें, पहली गेंद सुमित पाटिल ने डाली 4 रन, दूसरी गेंद 4, तीसरी गेंद 4, चौथी गेंद के ऊपर भी 4वां, और 5वीं गेंद के ऊपर 6 रन, और छठी गेंद के ऊपर 1 रन। कुल मिला के टीम का टोटल स्कोर आया 29 रन, लॉस ऑफ द 2 विकेट्स। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 2 ओवर के बाद श्रीराम बलोली टीम का स्कोर है 29 पे 2। अच्छा कमबैक यहां पर करते हुए वैजनाथ, और आखिरी की गेंद के ऊपर जो 1 रन चुराया, तो स्ट्राइक भी अपने पास यहां पर रखे वैजनाथ की। देखते वैजनाथ क्या करेंगे आने वाले 2 ओवर अभी बचे हुए, यानी कि 12 गेंदों का मुकाबला अभी भी बचा हुआ है। कितना टारगेट देंगे फनज डोंगरी के खिलाफ, क्योंकि जब हमने बातचीत की थी टॉस बॉक्स में, तो उन्होंने कहा था कि फनज डोंगरी काफ़ी अच्छी टीम है, उन्होंने शिकस्त दी थी हमको पिछले मुकाबले में, पिछले टूर्नामेंट्स में, तो यहाँ पर चाहेंगे कि ज़्यादा से ज़्यादा रन बनाए और उनके ऊपर थोड़ा सा दबाव डाले। जीत या हार किसकी होगी ये तो आने वाला वक्त बताएगा। फिलहाल यहाँ पर क्रिकेट का यहाँ पर अच्छा वातावरण चलता हुआ
तवा गर्म हो चुका है। वैजनाथ की बल्लेबाजी की अगर बात करें, धासड़ धाकू बल्लेबाजी करते हुए यहाँ पर वैजनाथ। तीसरा ओवर चेतन, शानदार यहाँ पर चेक किया, आगे की तरफ खिलाया, क्योंकि पैरों का मूवमेंट जो है वो ज़्यादा यहाँ पर पैर चलते हैं वैजनाथ के। और इसी बीच एक क्रिकेट का ब्रह्मास्त्र देखने को मिला, पूरी तरह से जड़ में ब्लॉक यहाँ पर गेंद डाली थी यहाँ पर चेतन घरत ने, चारों खाने चित यहाँ पर वैजनाथ। बिंदी गेंद की समाप्ति यहाँ पर हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। चलते मैदान की तरफ फिर से एक बार चेतन घरत, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद, इस गेंद को भी पुल करना चाहते थे अक्रॉस द लाइन, और जैसे गेंद बदन से टकराई वैसे विकेट कीपर ने जोर से वहां पर अपील की, क्योंकि भली भांति जानते हैं वैजनाथ का विकेट लेना कितना महत्वपूर्ण है। जिस प्रकार से उन्होंने दूसरा ओवर खेल के निकाला है, उसी से आप अंदाज़ा लगा सकते हैं कि यहाँ पर अगर वैजनाथ 4 ओवर खेलते हैं तो आप इस स्कोर को ज़्यादा से ज़्यादा 55-60 के पार देख सकते हैं। और ये नहीं चाहेंगे फनस डोंगरी के कप्तान की यहाँ पर 55-60 रन बनाए, क्योंकि पहला ओवर काफ़ी अच्छा गया था पावर प्ले का, उसमें रन आए थे मात्र 6 और विकेट भी आए थे उसमें 2। तो नहीं चाहेंगे यहाँ से कि कमबैक करे यहाँ पर श्रीराम बलोली के खिलाड़ी। चेतन घरत के ऊपर काफ़ी जिम्मेदारी होगी, क्योंकि 2 गेंदों के उन्होंने काफ़ी अच्छी डाली है यहाँ पर वैजनाथ को। मंगेश म्हात्रे लेफ्ट हैंड बल्लेबाज, काफ़ी अच्छी गेंदबाजी यहाँ पर। और इस ओवर में थोड़ी सी कमबैक करते हुए यहाँ पर फनस डोंगरी के जितने भी समर्थक हैं, खिलाड़ी हैं, कप्तान हैं, थोड़ा कमबैक करते हुए इस ओवर में यहाँ पर यूट्यूब लाइव से यहाँ पर काफ़ी दर्शक यूट्यूब लाइव देखते हुए 475 के करीब यहाँ पर आंकड़ा गया है। काफ़ी दर्शक यहाँ पर जुड़ते हुए उड़ाना चाहते थे हवा में इस गेंद को, बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं हुआ। एक रन आसानी के साथ दूसरे का प्रयास शायद नहीं करेंगे, वैजनाथ ने अपने पास यहाँ पर स्ट्राइक को रखा है। एक ही रन पर संतुष्ट, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 31 रनों के ऊपर। देखिए, जो सुमित पाटिल ने थोड़ी सी गलती की थी, 23 रन खर्च किए थे, तो चेतन घरत को ये काम करना था कि ज़्यादा से ज़्यादा रन ना दे अपने स्पेल में। अगर इस ओवर में रन ज़्यादा आते तो शायद श्रीराम बलौली मजबूत स्थिति में जाती, पर वो काम किया है चेतन घरत ने। अभी तक 4 गेंदों में रन मात्र 2 दिए हैं, आने वाले 2 गेंदों में कितने रन यहाँ पर बटोरेंगे। उड़ाया इस गेंद को, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे आने का प्रयास करते हुए नो मैंस लैंड में गेंद गई है। 2 रन आसानी के साथ बटोरते हुए यहाँ पर 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 33 रनों के ऊपर। इस ओवर में काफी कुछ कमबैक करते हुए यहाँ पर फनस डोंगरी के गेंदबाज चेतन घरत, और ये तो श्रीराम बलौली के कप्तान भी जानते हैं, समर्थक भी जानते हैं, बल्लेबाज भी जानते हैं। चाहे देव म्हात्रे की बात करें, मंगेश म्हात्रे की बात करें, जिस प्रकार से दूसरा ओवर उनको मिला था, उनमें रन आए थे, वहां से कमबैक जरूर किया था श्रीराम बलौली ने, पर चेतन घरत ने अपने टीम के लिए वापस से एक बार कमबैक करके दिखाया इस मैदान के ऊपर। अगली गेंद फाइन लेग की दिशा को टारगेट करने का प्रयास, बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं हुआ। तीसरी ओवर की समाप्ति यहां पर हो चुके हैं। तीसरे ओवर के बाद श्रीराम बलौली का स्कोर है 33, लॉस ऑफ द 2 विकेट। व्हाट अ कमबैक मिस्टर चेतन घरत। डीजे मास्टर के लिए मौका बनता हुआ, ठोक डीजे। धन्यवाद। चलते मैदान की तरफ यहाँ पर अगर बात करें पिछले टूर्नामेंट्स की, पिछले मुकाबलों की, फनस डोंगरी और श्रीराम बलौली के बीच जो हुआ था, तो कांटे की टक्कर यहाँ पर देते हुए वादलात पत्त्याचं घर बनत नाही, रडल्याने बिघडलेले नशीब बनत नाही, जग जिंकण्याची हिम्मत ठेवा, कारण एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नहीं। कड़ी लड़ाई यहाँ पर, जंग यहाँ पर लड़ते हुए भली बाती जानते हैं यहाँ पर क्या करना है दोनों टीमों को, क्योंकि हर एक
मुकाबला होता है वो नॉकआउट मुकाबला होता है। यहाँ से चाहेंगी चाहे श्रीराम बलोल टीम हो या फिर फनस डोंगरी की टीम हो, केवल जीत और जीत और जीत जितना ही पसंद करेंगे यहाँ से दोनों टीमें के कप्तान। अगर बात करें 3 ओवर का खेल खत्म हुआ है, 3 ओवर के बाद टीम का स्कोर है 33 लॉस ऑफ द 2 विकेट्स। चौथा ओवर स्लॉग ओवर लेकर आ रहे हैं यहाँ पर। अच्छी गेंद फुल टॉस करके इस गेंद को खेला, एक रन वहां पर मुकम्मल होता हुआ तब्दील होता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 34 रनों के ऊपर। इस ओवर में अगर 14-15 रन आते हैं तो फिर से एक बार बलौली टीम कमबैक कर सकती है। अगर ये ओवर 10 के नीचे आता है तो मैं कहूंगा फनस डोंगरी ने इस 2 ओवर में कमबैक करके दिखाया। कोशिश तो यही रहेगी दीप भिसे की कि 10 के अंदर ही स्कोर को रखें, और कोशिश बल्लेबाजों की यही रहेगी कि इस ओवर में 14 से 15 रन आने ही चाहिए, तभी आप मजबूत स्थिति में जा सकते हैं। वैजनाथ फिर से एक बार स्ट्राइक पर देखते हुए, और यहां पर बड़ा झटका लगता हुआ वैजनाथ के रूप में शानदार कमबैक करती हुई यहां पर फनस डोंगरी टीम के यहां पर गेंदबाज दीप भिसे, जिसकी उम्मीद नहीं की थी शायद वैजनाथ ने कि एक ऐसी गेंद आएगी और सीधे यहां पर क्लिंग बोर्ड होके पवेलियन वापस आते हुए त्रिफलाचित होता हुआ डीजे मास्टर के लिए मौका बनता हुआ ठोक डीजे। कमबैक करते हुए फनस डोंगरी टीम की तरफ से जितने भी दर्शक देख रहे हैं, पेन गांव की तरफ से बिलोंग करते हुए फनस डोंगरी टीम यहां पर काफी खुश होंगे इस प्रदर्शन से। जहां तक सवाल है बल्लेबाजी का, अच्छा कमबैक करना होगा यहां पर आने वाली कुछ गेंदों में। यहां पर श्रीराम बलोली के बल्लेबाजों को यहां पर 2 रन चुराते हुए यहां पर 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 38 रनों के ऊपर, 38 रन। मैं कहूंगा अभी भी सम्मानजनक स्कोर बोर्ड के ऊपर है। अगर आने वाले 2 गेंदों के ऊपर एक बड़ा हिट आ जाता है तो शायद मौका बन सकता है इस मुकाबले को दबोचने का श्रीराम बलोली के पास। अगर फनस डोंगरी टीम की बात करें तो उनके पास काफी अच्छे बल्लेबाज भी हैं, चाहेंगे आने वाले 2 गेंदों के ऊपर बड़े हिट लगाए। फिलहाल यहां पर दीप भिसे
गलती नहीं करने वाले हैं। विकेट के पीछे यहाँ पर कैच हुआ और बंटी यहां पर ज्यादा कुछ कर नहीं पाए। बंटी का विकेट मैदान से बाहर जाता हुआ। थोड़ा मौका जरूर मिला था बंटी को, पर आज ज्यादा कुछ कर नहीं पाए आज आपने टीम के लिए। कमबैक जरूर किया था दूसरे ओवर में श्रीराम बलौली के वैजनाथ ने। उसके बाद अगर बात करें किसी खिलाड़ी की, देव म्हात्रे ने का चौवा जरूर लगाया था। उसके बाद वैसी पारी नहीं दिखी किसी की जिन्होंने ज्यादा रन बनाए हो। शायद इस इनिंग की आखिरी गेंद यहां पर टीम का स्कोर जाके पहुंचे 38 रनों के ऊपर। 5 विकेट खो चुके यहां पर श्रीराम बलौली के। चलते मैदान की तरफ यहां पर दीप बिसे की आखिरी गेंद, इस इनिंग की आखिरी गेंद उड़ाया इस गेंद को। गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर मौजूद, 1 रन आसानी के साथ। दूसरे का प्रयास वहां पर, दूसरा रन भी यहां पर कंप्लीट होता हुआ 2 रनों के साथ श्रीराम बलौली का टोटल स्कोर है 40 रन। जीतने के लिए यहां से 41 रनों की आवश्यकता। सीतामाई अर्जुन गले एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2026 आज शेवटचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस। दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे आणि 11 कालुंद्रे टीम कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। चिंचपाडा आणि नितलस दोन्ही टीम कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, कारण पहिले सत्र संपलं आणि पहिल्या सत्रानंतर नाणेफेकीचा कौल करणं अनिवार्य असणार आहे। त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना शेवटचा पुकार असणार आहे। जे अनुमान नितलस आणि RB11 चिंचपाडा आपण 2 कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये आपण निलेश जी पाटील मॅन फ्रॉम हनुमानपाडा यांचा आवाज ऐकलात, आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये मी स्वतः अक्षय प्रभावती जनार्दन पाटील मॅन फ्रॉम रावे आपल्या पुन्हा एकदा या समालोचनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये उपस्थित आहे। मानाची, अभिमानाची आणि या पेन तालुक्याच्या प्रतिष्ठेची समजली जाणारी आजची स्पर्धे आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। आणि अंतिम दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद इथे व्यक्त करतोय की आज मात्र या स्पर्धेला उपस्थित राहून आमच्या या स्पर्धेची आपण शोभा वाढवली। सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2026 एबन जोडी आयोजक देवानंदजी मात्रे आणि आयोजक 35जी मात्रे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा। स्पर्धेचं नाव आहे मैत्री चषक 2026। दोन्ही टीम कॅप्टन नितलस आणि चिंचपाडा। चला मग आपण पहिल्या सत्रामध्ये जाऊया। अगदी आपण ही चर्चेचा आपण विषय असणार आहे, कारण ही स्पर्धा तेवढी महत्त्वाची ठरलेली आहे। आमचे गुणलेखक देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने इथे मात्र स्कोरिंग करत आहेत, इत्तमभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून। घरबसल्या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद देखील घेत आहोत। जे आज संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत त्या 8 संघांच्या कर्णधारानं आपण इथे आल्यानंतर आयोजकांची संपर्क साधायचा आहे, रिपोर्टिंग करा। आणि या 11 कालुंद्रे असेल, बोरिया 11 पलस्पे जिथे, हर्ष 11 गावदेवी कलवे, प्रियांक 11 बेळवली या संघाच्या कॅप्टन्सने रिपोर्टिंग करायची आहे। चला बॅटर पाठवा आपण लगेच। सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे मार्गस्थ करा। बोबी 11 फणस डोंगरी आपण लगेच बॅटमन लगेच आपण पाठवून घ्या बॅटर, कारण ते बळवलीचा संघ मैदानात उतरलाय। अगदी आपण ऑन फील्ड अंपायर देखील पाहू शकताय, परशुरामजी पाटील यांना आपण इथे पाहू शकता ऑन फील्ड अंपायर, आणि नंदू सरांना देखील आपण पाहू शकता। आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हनुमानजी नाईक सरांना आपण पाहू शकता। ऑन स्क्रीन मी स्वतः अक्षय प्रभावती जनार्दन पाटील। खरं तर मंडळी ही स्पर्धा आज फार चर्चेत आहे, कारण 5 दिवसीय चालणारी स्पर्धा आहे। सीतामाई अर्जुन गली एकता ग्रुप आयोजित मैत्री चषक 2026 सन्मान्य आमचे देवानंदजी मात्रे आणि 35जी मात्रे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये आता आलेलो आहोत, कारण आज मेगा फायनल अंतिम मुकाबला
इथे पाहायला मिळणार आहे. खरं तर आज 6 विजेते आहेत आणि या 6 विजेत्यांमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा असे 6 क्रमांक म्हणजे भरघोष पारितोषिक असणारी एक मुंबई स्पर्धा आहे. पेन तालुक्यामध्ये आपण किंबहुना विचार केला तर अगदी कमी प्रमाणामध्ये या रजनी स्पर्धा होतात आणि त्यामधली ही जी मैत्री चषकाची 2026 स्पर्धा आहे आणि यामध्ये स्कूटी मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतोय. खरं तर मंडळी यूट्यूब हा 192 देशामध्ये पाहिला जातो आणि 192 देशामध्ये सध्याच्या घडीला या स्पर्धेची चर्चा आहे. किंबहुना इराण, अमेरिका, इस्रायल युद्धाची देखील चर्चा असली तरी देखील आज मात्र क्रिकेट मेळा आमचा भारत देश गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा क्रिकेट खेळला जातो. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेचा नाद शंखनाद केला जातोय. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये मैदानावर आपल्याला घेऊन जाईल. तिथे 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये असतील. प्रथमतः टॉस जिंकला गेला. भूमी 11 फणस डोंगरी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं श्रीराम बलवली संघाला आणि इन्व्हिटेशन स्वीकार करत असताना धावफलकावर 40 धावा लावल्या. 41 धावसंख्येचं टार्गेट आव्हान इथे सेट केले गेलेत. 24 चेंडू आणि 41 धावसंख्या बनवायची आहे. तसं पाहता आपण 10च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. किंबहुना एखाद्या षटकामध्ये 11 धावा देखील बनवाव्या लागतील. त्या धावा कशा बनतील, कशा या धावफलकावर आपण धावांचा ग्राफ चढता असेल की उतरता असेल याचं धावतं वर्णन नक्कीच कॉम्बॉक्स मधून मी अक्षय प्रभावती जनार्दन पाटील आपल्या सेवेमध्ये रुजू झालोय. तर सामन्याला इथे सुरुवात होतोय. दुसरा सत्र ऑल सेट फॉर द रन चेस. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची मैत्री चषक 2026. पहिला चेंडू या बिलला मात्र टप्पा पडल्यानंतर न बुंधा न दांडा डायरेक्ट चेंडा. पहिला विकेट. क्रिकेट इथे आलाय पहिला विकेट. जसं गुडीने स्पॉटला चेंडू पडला, बैठक शॉट खेळायचा होता, अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका खेळायचा होता. अगदी डाबी यष्टी खुली होती आणि अगदी टार्गेट केलं गेलं आणि पहिला विकेट मिळाला आहे. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये हा पहिला विकेट आणि तो देखील पहिल्या चेंडूवरती महत्त्वाचा ठरतोय. बिग फिश इन द नेट कर ओमकार हरपाल सारखा तगडा आणि विस्फोटक आणि ज्याच्याकडे अनुभव टेनिस क्रिकेटचा आहे तो मात्र टेनिस क्रिकेटचा हा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. पहिला विकेट वैजनाथ मात्र अचूक टप्प्यावरती फेकतोय. इथून कुठेतरी आत्मविश्वास वाढलाय वैजनाथ यांचा, कारण वैजनाथच्या गोलंदाजीबद्दल चर्चा करायची झाली तर स्लोवर चेंडू आहे, खोलवर टप्प्याचे चेंडू आहेत, बाउन्सर चेंडू आहेत, गुडले स्पॉटला चेंडू म्हणजे विविधता या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. जसं फ्रूट सलाडमध्ये विविधता असते तसं फ्रूट सलाड सारखी याची गोलंदाजी आहे. इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय वैजनाथ. श्रीराम बल्लवली संघ म्हटलं की खरं तर आमच्या संजयभाई डंगर यांचा गाव, माजी सरपंच आणि नवनिर्वाचित सदस्य आणि आत्ताच मात्र त्यांची उपाध्यक्ष पदावर नेमणूक झालेली आहे पंचायत समिती पेनमध्ये. यांचं गाव आपण पाहतो. अगदी आमच्या प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पाबंद झालेली भूमी. यावेळेला पुन्हा एकदा गुडले स्पॉटला टप्पा पडल्यानंतर अर्ध्या बॅटने मारलाय. बेंड ऑनच्या दिशेने चेंडू इथे पाहायला मिळेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक नक्की करतोय काय, चेंडू फेकायचा कुठे होता, कारण इथून आपण स्ट्राईकला देखील नाही चेंडू आणि नॉन स्ट्राईकला देखील नाही चेंडू, मात्र पिचच्या मध्य भागातून इथे मात्र फेकला जातोय. तन्मय त्या ठिकाणी आहे. या बेलला मात्र आपण पाहतोय धावफलक मात्र एकनं मात्र आता सुरुवात झाली, शुभारंभ झालाय, प्रारंभ झालाय. एक गडी बाद, एक धावसंख्या धावफलकावर भूमी 11 फणस डोंगरी. इन ॲक्शन मध्ये आता मात्र चेतन याला पाहतो. चेतनकडे कॅलिबर आहे, क्षमता आहे, एक चांगला फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर वैजनाथचं देखील कौतुक केलं. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर आत्मविश्वास बलावलाय. अगदी बेगावर स्वारहूर गोलंदाजी करतोय. त्याच्याकडे क्षमता आहे, अनुभव आहे, अनुभवाची शिदूर आहे वैजनाथ. इथे मात्र चेतन थोडा तयार नव्हता. पुन्हा एकदा आपण ट्रिगर मोमेंट त्याची पाहावी लागेल. ज्या पद्धतीने त्याचा स्टान्स आपण पाहतोय, बॅटिंगचा स्टान्स देखील आपण पाहतोय थोडा स्ट्रेट आहे आणि नॉर्मल फक्त बॉडीला इथे मात्र यू शेपमध्ये येतो, एल शेपमधला आपण स्टान्स पाहतोय बॅटिंगचा. चेतन इन ॲक्शन मध्ये असणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू या बल्ला मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, मुंबईचं मरीन ड्राईव्ह, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह. या बला चेतन याच्या बॅटमधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौका.
11 फर्नास डोंगरी, दुसऱ्या बाजूला श्रीराम बलवली संघ पहिल्यांदा फलंदाजी बॅटिंग करत असताना या बॉलला मात्र आपण पाहिलं धावफलकावर धावा लावल्या होत्या 40-41 धावसंख्येचं टार्गेट. पहिलं षटक इथे मात्र प्रगती पथकावर असताना इन ऍक्शन मध्ये वैजनाथ आपण पाहतोय स्ट्रायकर गोलंदाज श्रीराम बलवली संघाचा. राईट ओव्हर द विकेट गुडले स्पॉटला चेंडू पडल्यानंतर थोडा उचली घेतोय, अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न होता, फुटवरचा वापर नाही, जागेवरून खेळण्याचा मोमेंट आहे. अगदी आपण पाहिला तरी पॉपिंग क्रीजच्या आतमध्येच खेळतोय. इथून मात्र मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा वापरावा लागतो, तेव्हा तुम्हाला धाबा येतात बॅटमधून. चेतनकडे आत्मविश्वास आहे, चेतनकडे अनुभव आहे, चेतनकडे क्रिकेटची परिभाषा नक्कीच चेतन या खेळाडूला माहिती आहे. फणस डोंगरी संघासाठी फारसा क्रिकेट खेळलाय, तो इन ऍक्शन मध्ये पाहतोय. इथे वैजनाथ थोडी एक स्ट्रॅटर्जी वेगळी वापरतोय, कारण शॉट जो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याला वाईटिश शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणला जातोय. यावेळेला मोठा फटका, यावेळेला आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीचा फटका इथे पाहिला. ऑफ ड्राईव्हचा लॉफ्टेड इथे लॉंग ऑफच्या दिशेने जातोय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, मिळतील धाबा 4. ऑन द राईट फटका होता, चेंडू पडल्यानंतर क्विकली बॅटपर्यंत पोहोचला गेला आणि चेंडूला दिशा दिली लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. नऊ धाव फलकावरती एक गळ्याच्या मोबदल्यात भूमी 11 फर्नास डोंगरी संघ चेतनाच्या बॅट मधून 2 चौकार आणि 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, फुलर लेनचा चेंडू होता, एक पाऊल पुढे काढला होता, थोडा फुटवरचा वापर केला होता, अडब्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता, चेंडू पडल्यानंतर थोडा स्किट होता, यष्टीरक्षकाच्या वज्रमुठीमध्ये कैद केला जातोय. पहिलं षटक समाप्तीचा पंचांचा निर्माण आलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद भूमी 11 फर्नास डोंगरी टीम. पुढचे 2 टीम तयार राहायचे. आय थिंक मला वाटतं जय हनुमान नितलसचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, त्यांचं आम्ही वेलकम करतोय, स्वागत करतोय. वेळेवरती आपण आलात. पण आपल्या विपक्षामध्ये खेळणारा आर्मी 11 चिंचपाडाचा कॅप्टन धाबा धाव फलकावर 9 एक गडी बाद. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धाबा आता 9 धावा एक गडी बाद भूमी 11 फर्नास डोंगरी संघ. चेतनच्या फलंदाजीचा विचार केला तर बगाशीने एक कव्हर ड्राईव्हचा फटका, एक ऑफ ड्राईव्हचा फटका, वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येचं योगदान देतोय. सुमित्र मात्र 1 धावसंख्येने आपलं वैयक्तिक खातं खोळलंय. आता इथून 18 चेंडूंचा प्रवास आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत साधारणतः आपण पाहिलं तर 32 धावा बनवायच्या आहेत, 18 मध्ये 32 धावा बनवायच्या आहेत आणि इथून मात्र हा खडतर प्रवास असणार आहे. किंबहुना कालच्या देखील आपण मॅचेस पाहिल्या तर लो स्कोरिंग मॅच इथे डिफेन्स होत आहेत आणि त्याच्यामुळे श्रीराम बलवली संघाला एक आपण पाहतो ॲडव्हान्टेज असावा किंबहुना या खेळपट्टीचा, या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर त्या पद्धतीने ॲडव्हान्टेज मिळू शकतोय. पण भूमी 11 फर्नास डोंगरी देखील त्याच पद्धतीने खेळ करेल, कारण त्यांच्याकडं आत्मविश्वास चांगले खेळाडू आहेत. सुमित आहे, चेतन आहे, अगदी जरी ओमकार हरपाल बाद झाला असला तरी मात्र इथे सुमित या बॉलला अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका होता, चेंडू क्विकली बॅट पर्यंत पोहोचलाय, शॉट बॅकवर्ड्स पण लागला, क्षेत्ररक्षक काय देते, एक धावसंख्या अर्जित केली जाईल, धावफलक पोहोचेल. आता मात्र 10 या आकड्यावरती एक बाद 10 धावा धावफलकावर भूमी 11 फर्नास डोंगरी टीम. एक मोठा मोहरा तंबूत परतल्यानंतर चेतन यानं काहीसा डाव सावरला आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि इथून मात्र आता इन ॲक्शनमध्ये गोलंदाजीमध्ये बंटी पाहतोय. हा ॲक्शन आहे, अगदी आपण पाहतोय उंच बांधा असलेला हा गोलंदाज आहे आणि अगदीच आपण राईट मोर द विकेट चेंडू फेकतोय आणि तिथून मात्र उजव्या हाताचा फलंदाज चेतन आहे, त्याचा देखील आपण स्टान्स पाहिला तर नक्कीच पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेनं आला 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 चेतन याच्या बॅट मधून दुसऱ्या सत्रातील पहिला षटकार आला, दे धक्का, आलाय चक्का.
त्या चेंडू एकदम प्रॉपर करतोय, अँटिसिपेट करतोय गोलंदाजाचा अंदाज प्रॉपर आहे आणि त्या रंगात आणि तो ढंगात खेळ करतोय. 5 चेंडूमध्ये 14 धावसंख्येचं वैयक्तिक योगदान देतोय, 16 आकड्यावरती धावफलक पोहोचतोय. भूमी 11 फणस डोंगरी संघाचा 1 विकेटच्या बदल्यात. या बॉलला मात्र स्विच चिटकवण्याचा प्रयत्न केला होता, अगदी टप्पा अवे फ्रॉम द बॉडी रिटर्न किच्या किंबहुना काहीसा जवळून ट्रॅव्हल होतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कमबॅक करतोय. गोलंदाज या बॉलला मात्र थोडा दडपणामध्ये होता, एक मोठा फटका लॉंग ऑनच्या वरून आल्यानंतर, पण पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाजानं. बंटी इन ऍक्शन मध्ये 3 चेंडू फेकले, 7 धाबा दिल्यात. पुन्हा एकदा राईट बोर्ड विकेट. इथे पद्धत आली, त्याचा वापर केला होता, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चढवण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे मात्र थोडीशी लेंथ पाठी ठेवली चेंडूची. तिथून उचली घेतल्यानंतर अगदी आपण पाहतोय अधिकची उंची मिळाली चेंडूला आणि यष्टीरक्षकाच्या वज्र मुठीमध्ये कैद केला गेलाय. कमबॅक करतोय बंटी, कौतुक करेल बंटी या गोलंदाजाचं. दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार झाला आणि त्यानंतरचा अवे फ्रॉम द बॉडीचा चेंडू डॉट निघाला. आता मात्र थोडा आपण पाहतोय मागे टाकलेला चेंडू डॉट निघालाय. एक व्हेरिएशन आहे, कमालीची गोलंदाजी करतोय, कौतुक करेल बंटी याचं. पुन्हा एकदा थोडा व्यत्यय येतोय इन ऍक्शन मध्ये. आता बंटी पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जाईल. चेतन देखील त्याच पद्धतीने ढंगात आणि रंगात खेळतोय. मोठा फटका, पण बॅटचा टोला लागतोय. चेंडू मात्र लेग गलीच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती. इथून मात्र झेल निसटलाय, जमीनला दान होतोय, पण मात्र इथे चुका पाहायला मिळतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य, त्याचं कारण अभ्यास. जे साध्य करायचं आहे ते अभ्यास करावा लागेल. इथून मात्र सुधाराव्या लागतील चुका, किंबहुना चुका होतात पण त्या सुधारणं देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या बल्ला मात्र संधी होती, मोठा विकेट गलाला लागला असता, कारण चेतन सारखा सेट झालेला फलंदाज इथे आउट होण्याचे चान्सेस होते, पण मात्र जमीनला दान झालाय. पुन्हा एकदा बंटी इन ऍक्शन मध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी बंटी याच्याकडून होतोय. मोठा फटका या बॉलला लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, पकडला झेल, संपला खेळ. भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती. बोलू नये, बल कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही, उंची जास्त, लांबी कमी, परिणाम स्वरूपी क्रिकेट इथे आलाय सुमितच्या स्वरूपामध्ये. दुसरा विकेट श्रीराम बळवली संघासाठी. आलेली आहे, कारण आता रिक्वायर्ड रन रेट हा 12चा ठरला इथून, कारण 17 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. अगदी आपण ज्या पद्धतीने करंट रन रेटचा विचार केला तर 8.50च्या सरासरीनं हा करंट रन रेट आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आता म्हणजे 12चा म्हटलं की 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धाबा बनवायच्या आहेत 24. 12 एके 12, 12 दुने 24 या पद्धतीने धाबा बनवाव्या लागतील. सामना दोन्ही आपण पाहिला टीमच्या बाजूने आहे, कारण 50-50% सध्या चान्सेस आहेत. 12 चेंडू आणि 24ची धावसंख्या. बंटी आणि कमालीची गोलंदाजी केली. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर 2 सलगचे डॉट चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर सुमितला माघारी परतवलं. लॉंग ऑन सीमारेषेच्या नजीक. अगदी आपण पाहतोय बाउंड्री स्ट्रायकर जे क्षेत्ररक्षक तैनात केलेत श्रीराम बळवली संघाने, ते मात्र अचूक इथे मात्र कामगिरी बजावत आहेत. कारण क्रिकेट म्हटलं की एकट्या दुकट्याचा खेळ नाही, क्रिकेट हा सांघिक कामगिरीचा कर्तबगार मिरवणारा खेळ आहे. कधी इथे आनंदाच्या आपण लाटा पाहिला, पराभवाची ओटी पाहिली आणि सांघिक कामगिरीचा कर्तबगार मिळवणारा आजचा हा झेंडा आहे. मैत्री चषक 2026चा आखाडा क्रिकेटचा, आणि या आखाड्यामध्ये 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये किंबहुना कित्येक वेळा एकमेकाच्या समोर आले, कित्येक वेळा एकमेकाला धूर चालली, कित्येक वेळा एकमेकाला खडे चारले. आज पुन्हा एकदा 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये आहेत. निमित्त आहे मैत्री चषक 2026. आता समीकरण थोडं बदललंय. 12 चेंडू झालेत, 17 धाबा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात येणारे 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेतन आता सेट झालेला फलंदाज आहे. एक जमेची बाजू फणस डोंगरी संघासाठी आहे. आता मात्र नॉन स्ट्राईकला 90 इथे मात्र फलंदाज झालाय. हर्षल पाटील इन ऍक्शन मध्ये असणार आहे.
ऑन ड्राईव्ह केला, अगदी आपण फ्लिक केलाय. प्रचंड वेगानं चेंडू मात्र इथे येतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला थोडं व्यस्त व्हावं लागतोय, कारण शॉट खाऊ करण्याच्या दिशेने मात्र धावत पळत तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. एक धावसंख्या इथे येतोय. चांगला स्पेस आहे या गोलंदाजाकडे, वेग आहे आणि गती चांगली असली तर टप्पा मात्र अचूक ठेवावा लागेल, कारण इथून मात्र आपण शुभम याला पाहिलं आता लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षक आहे, नौका खेळाडू आहे. हर्षल आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती आहे. चेतन 9 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्यात, 18 धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. 12 चेंडूमध्ये पाहिजे होत्या धावा 24, आता मात्र 11 मध्ये 23. मोठा फटका यावेळेला लॉप केलाय चेंडूला. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय जेल. वैजनाथ कोणती चुकी करणार नाही. अनुभव काय असतं, जीवन हे सुंदर आहे, ते जगायचं असतं, त्यामध्ये अनुभव मिळतं. तो अनुभवाची शिदोरी, अनुभवाची पोचपावती या मात्र क्षेत्ररक्षकाकडे आहे. वज्रमुठीमध्ये कैद केला जातोय. विकेट क्रमांक 3, इट्स डाऊन, बॅक टू द डगआउट. आता 10 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. ही संधी दोन्ही टीमला तेवढीच आहे. आज विजलो जरी हा माझा अंत नाही, पेटेल उद्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, असं मात्र ठोकून प्रतिस्पर्धी संघाला सांगावं लागेल. भूमी 11 फणस डोंगरी संघाला. घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. पण डीजे मास्टर मात्र त्याच्या जागेवरती उपलब्ध नाही, त्याच्यामुळं पुन्हा एकदा आम्ही कंटिन्यू हा मात्र फ्लो चालू ठेवतोय. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जीते आयोजित मैत्री चषक 2026चा रणकंद वॉर महामुकाला क्रिकेटचा कुंभ मेळावा. आमची छोटी दीदी या जितेगावची आज इथे ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली आहे. तिचं देखील आम्ही वेलकम करतो, स्वागत करतो. खरं तर आपल्या पुरुषांचं क्रिकेट आहे, पण आज दीदी देखील त्याच्या लाडक्या पप्पासोबत हा क्रिकेट पाहण्यासाठी आले. कॅमेरामॅन आपण फोकस करा किंबहुना, कारण एकच आपण पाहतोय महिला, आपली ते गर्ल्स ही प्रेक्षक आज आपल्या या सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप आयोजित मैत्री चषकामध्ये पाहतोय. इथे मात्र वाईडचा इशारा पंचांकडून येतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. किंबहुना थोडी मैदानाच्या बाहेरची चर्चा होत असताना आमचं लक्ष मैदानाकडे नव्हतं. चला टॉस केला जाईल. आय थिंक मला वाटते स्वप्नीलजी मात्रे इथे आले, त्यांचं देखील वेलकम करतो. आणि जे हनुमान नितलस टीम, आपण कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा षटक संपल्यानंतर टॉस घेऊया. अधिकची घाई न करता आपण पहिलं हे षटक संपू द्या, तदनंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. तोपर्यंत कॅप्टन्स बसून घ्या. आपण धावफलक पोहोचलं 19 या आकड्यावरती. 3 गडी बाद, 10 चेंडू, 22 धावसंख्येची आवश्यकता. इन ऍक्शन मध्ये मंगेश लेफ्ट हँड वरती विकेट. या बल्ला मात्र इनसाइड आउटचा फटका. इथे लॉंग ऑफ क्षेत्र निवडलाय. अप्रतिम ऑन द राईट फटका चढवला, आला तसा भिडकावून लावला. छत्रपतींचा हा छावा. या फटक्यामध्ये आल्या 6 धावा, ठोकलाय चक्का. आता मात्र समीकरण बदललंय. 9 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता, कारण पहिल्या 12 चेंडूमध्ये आल्या होत्या 17, उर्वरित 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता होती. आता 9 चेंडू 16ची आवश्यकता. इन ऍक्शन मध्ये डाव्या हाताचा गोलंदाज मंगेश पाहतोय, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टाकतोय. डाव्या हाताचा गोलंदाज म्हटलं की एक नॅचरल स्विंग असतंय या गोलंदाजाकडे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. टप्पा पडला या बेलला, मात्र टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं होतं. इथे मात्र डीप स्क्वेअर लेग टार्गेट करायचं होतं, पण चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय यष्ट्यांच्यावरून. देव याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. खरं तर डॉक्टरचं चातुर्य हे कंपाऊंडरला माहिती असतं, आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं चातुर्य हे यष्टीरक्षकाला माहिती असतं. धाबा धावफलकावर 25, 3 विकेटच्या मोबदल्यात. मोठा फटका मारायचा होता. फुलर लेनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. म्हणजे हेलिकॉप्टर शॉट प्ले केला गेला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. ज्या ठिकाणी अगदीच आपण बघतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, त्या ठिकाणी उत्पत्ती होत नाही. इथे मात्र मनोबल वाढवलं जातोय. एकीकडे दिलीप आणि एकीकडे वैजनाथ या 2 खेळाडूंकडे फारसा क्रिकेटचा अनुभव आहे, आणि नक्कीच ही चर्चा होणं गरजेचं होतं, कारण हा नौका गोलंदाज मंगेश आहे, त्याला मात्र मार्गदर्शन करणं ऐन मोक्याच्या बेली हे फारसं महत्वाचं आहे. ते इथे क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं आहे. धावफलक पोहोचले आता 25 आकड्यावरती. 3 गडी बाद, 25 धावा धावफलकावरती. अप्रतिम चेंडू इथे आहे. बघूया टप्पा पडल्यानंतर मात्र शॉट
खेळण्याचा प्रयत्न केला होता, यष्टेंच्या वरून जातोय. नक्कीच मला वाटतं बाईटचा इशारा पंचांकडून यावा आणि बाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या इथे धावफलकावर पुढे होतोय 26 आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या गावचे उत्कृष्ट अगदी सिनियर आणि ज्येष्ठ समालोचक आमचे कृष्णाजी म्हात्रे यांच्या आवाजातून प्रेझेंटेशन बॉक्स मधून नाणेफेकीचा कौल करून घेऊया. चला जय हनुमान नितलेश आणि कृपया करून चिंचपाडा संघात संघनायक. चला आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी येते लगेच. या अजीत पाटिल इनके हाथों से टॉस इन होगा चिंचपाड़ा और नितेश के बीच में. दोनों कप्तान को मैं बेस्ट ऑफ लक देना चाहूँगा. चलिए कोण जिंकले? नितेश संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला. काय या स्पर्धेबद्दल आपण काय सांगू शकता? चांगली आहे स्पर्धा. आम्ही पहिली वेळ खेळतो इकडे. आणि तुम्ही टॉस जिंकलात, का क्षेत्ररक्षण करणार का बॅटिंग करणार आहात? नाही, क्षेत्ररक्षण करणं पहिलं. कितीपर्यंत रोखू शकता तुम्ही चिंचपाडा संघाला? आता आमची इकडे पहिली वेळ आहे. समोरचा संघ पण नौका आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही कमीत कमी धावत रोखायचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. आपण किती टार्गेट देऊ शकता? जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वप्रथम 34 म्हात्रे यांचं धन्यवाद की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. ॲक्च्युली आमचा आज मित्र एक ऑफ झाला, अपघाती निधन झालं, त्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला. आणि नितलस संघाचं पण मनापासून आभार मानतो आम्ही की त्यांनी आमच्यासाठी एवढं वेट केलं आणि खरंच आयोजन खूप चांगलं आहे. थैंक यू वेरी मच और बेस्ट ऑफ लक आपको देना चाहूँगा मैं. दुःखद एक कार्यक्रम घडलेला आहे, त्यामुळे त्यांची निराशा झाली चिंचपाडा संघाची. कारण काल कोणावर येणारी आपण सांगू शकत नाही आहे. माझे अक्षय सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. मैदानावर खेळ रंगलाय. यावेळेला श्रीराम बलवली विपक्ष भूमी लेबर फन्नास डोंगरी. सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता असणारा. यावेळेला मात्र दोन्हीकडून मात्र ताकद लावली जाईल. दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र बदलते असं म्हटलं जातं. आता ही वेळ नक्की फन्नास डोंगरीची आहे की वेळ मात्र बळवली संघाची आहे, हे मात्र काय ठरवणार निश्चित केला जाईल. 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. इन ऍक्शन मध्ये गोलंदाज आहे बिट्टू. राईट बोर्ड विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू या बल्ला मात्र खबरच्या दिशेने खेळलाय. एक धाव इथे मात्र अर्जित केली. कारण किंबहुना मला वाटते स्ट्रॅटर्जी आहे, रणनीती आहे. कारण आता आलेला टॉम हा फलंदाज मगाशीने एक षटकार मारला, 3 चेंडू मात्र डॉट केला, प्रेशर बिल्डअप झाला, एक धाव घेतली. चेतन ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात त्याला आता स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. इट इज कॉल्ड एज अ सेन्सेबल क्रिकेट याला म्हटलं जातं. हा सेन्सेबल क्रिकेट मैत्री चषक 2026च्या माध्यमातून मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. 27 धावफलकावर 3 गड्यांच्या बदल्यात. इथून मात्र हृदयाचे ठोके वाढत आहेत. मैदानावर मात्र हालचालीनं वेग येतोय. कारण जसजसा एक चेंडू पुढे सरसावला जातोय, धावा आणि चेंडूंमधलं समीकरण बदलतोय. 5 मध्ये बनवायचे 14. किंबहुना एखादा मोठा फटका सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. या वेळेला मोठी चुकी केली, चुकीला नाही माफी. फुल टॉस चेंडू रिकी पॉन्टिंगची केली कॉपी. आला या वेळेला मात्र डीप स्कोर लक्षात वरून दन दन करत जाणारा षटकार त्याच्यामध्ये आहे. नो अगदी आमचे शब्द पूर्ण झाल्यानंतर आम्ही हेरतो. थोडंसं थांबा प्रेक्षकांनो. अगदीच अगदी शब्दांची जुळवाजुळव करणं म्हणजे असं काही काना वाटतं कॉमेंटर बसून पेमेंट घेतो, तर तसं नाही. इथे शब्दांची जुळवाजुळव. कारण आमचा एक शब्द एखादा पूर्ण वाट लावून टाकेल एवढी ताकद शब्दामध्ये असते. चला मैदानावर आपण घेऊन जातोय. अधिकची वायफल चर्चा न करता आपला पूर्णपणे मैदानावर कॉन्सन्ट्रेट करतोय. 5 चेंडूमध्ये पाहिजे होत्या 14. मगाशी म्हटलं मी हा चेंडू पडायच्या अगोदर एखादा मोठा फटका सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. किंबहुना माझ्या जिभेला काय झालंय की काल जे बोललो ते होतंय आणि आज देखील तशा पद्धतीने झालंय. 5 फ्रीट आहे. उघडा डोले बघा नीट या चेंडूवर आहे फ्रीट. फुल टॉस पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला मारलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. एक धावली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे
पण आता मात्र प्रेशर आणि प्रेशर या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय आणि जेवढा तुमच्यावर प्रेशर येईल तेवढा तुम्ही चुका कराल आणि जेवढ्या तुमच्याकडून चुका व्हाल तेवढा तुम्ही मॅच पासून लांब जाल असं सचिन रमेश तेंडुलकर सरांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं आणि ते चित्र स्पष्ट झालं. प्रत्येक क्षण प्रमाणम, प्रत्येक प्रमाणाची आवश्यकता नसतोय हे पाहायला मिळालं. समीकरण आता बदललंय. 36 आकड्यावरती धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथून मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे 5. 4 मध्ये 5. खरं तर इथे सुरुवात झाली या षटकाची 6 मध्ये 15, पण आता 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. सामना होता कुठे, आलाय कुठे, आज से आहा तक जसं म्हटलं जातं त्या पद्धतीचा सामना. फुलटा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मारलाय. डीप विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक काय चपलाईने चेंडूवरती येतोय. नक्कीच प्रत्येकाला माहिती आहे की हा स्पर्धेची ही जी उंची आहे ना आता मोठी आहे आणि यामध्ये दोन्ही संघ एकमेकांवरती हावी होत आहे. ग्रामीण क्रिकेट आहे. आता चेंडू शिल्लक राहिले 3, धावा पाहिजे 4. 37 धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आज मात्र इथे पाहतोय हा रणकंद और मुकाबला सन्माननीय वासुदेवजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतोय. खरं तर आपल्या गावचे सरपंच म्हणून ज्यांनी सन्माननीय प्रदीपजी वर्तक साहेब देखील त्यांच्या समवेत पाहतोय. खरं तर वासुदेवजी म्हात्रे म्हटलं की हॅट्रिक सरपंच म्हणून त्यांनी या गावावर मात्र वर्चस्व गाजवलं गेलं आणि शशी भगत देखील त्यांच्या समवेत या मुख्य मंचकावरती हा ताफा येतोय. कर्तृत्वाच्या आसमानात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या कलसावर विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावर स्वतःला सिद्ध करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व सन्माननीय वासुदेवजी म्हात्रे यांचा ताफा या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी होतोय. 3 चेंडू 4 धावा. या बल्ला मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धावलीय बांतर. धावसंख्येमध्ये बदल होईल. 3 मध्ये आता 3. सन्माननीय प्रदीपजी वर्तक साहेब, आमचे वासुदेवजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व पाहुणे यांचं आम्ही मनपूर्वक या डायसवरती स्वागत करतोय. पडता पाऊले सज्जनांची, पाहुण्यांची, शोभा बाडे आमच्या या स्पर्धेची, शोभा बाडे आमच्या या स्पर्धेची. जाऊया मैदानावर हलचालींना वेग येतोय. हृदयाचे ठोके वाढत आहेत कारण इथून मात्र 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना फसलाय. किंबहुना एका डॉट चेंडू कमबॅक होऊ शकतोय बळवली संघाचा. एखादा मोठा फटका सामना पूर्णपणे फुल स्टॉप लागेल. फुलटा चेंडू या बिल्ला मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू थांबणार नाही. या बिल्ला मात्र हाताला झटका, पायाला चटका देणारा षटकार आणि बलवली